मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा, अध्यक्षांना 4.5 लाख आणि सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन. अजून 8 महिने आपण मुख्यमंत्री आहोत, आपल्याला भरपूर काम करायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान. पालघर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, तर काँग्रेसचे एक सरचिटणीस आणि काही सरपंचही शिवसेनेत दाखल. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम झाल्यावरच ठाकरे गट आणि वंचितमध्ये जागा वाटपाचा निर्णय. वंचित शिष्टमंडळाची बैठकीत भूमिका. रायगडमधील माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. जिल्ह्याभरातून 70,000हून अधिक लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावावर असलेल्या 4 मालमत्तांचा आज लिलाव केला जाणार. शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत. भाजप म्हणतं ते 400हून अधिक जागा जिंकतील, पण केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बंगाल, ओडिशात भाजप नाही. मग भाजप 400पेक्षा जास्त जागा कशी जिंकणार? शरद पवारांचा सवाल. देशात भाजपला पूरक चित्र नाही, पक्की घरं देण्याचं आश्वासनही हवेतच. मोदी फक्त घोषणाच करतात, शरद पवारांची टीका. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, कुणाच्या ताटातलं हिसकावून घेऊ नका, शरद पवारांचा सल्ला. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना आश्वासन, पण सरकारनं आश्वासन पाळलं नाही. मराठा आरक्षणावरून शरद पवारांची सरकारवर टीका. महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागांवर लक्ष केंद्रित करेल. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचं वक्तव्य. बच्चू कडू नाराज नाहीत, तसंच ते महायुतीतून बाहेरही पडणार नाहीत. चंद्रकांत पाटील यांचं विधान. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत. परभणीचे ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. महाविकास आघाडीचे 48 पैकी 40हून अधिक खासदार निवडून येतील, राहुल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. शिंदे गटाच्या खासदारांबाबत वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सवाल. तर काही दिवसातच सतेज पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, क्षीरसागर यांचं वक्तव्य. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधून शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. नारायण राणेंना शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं, तसंच काही सायकल चोरांनाही शिवसेनेमुळे मानाची पदं मिळाली. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यानंतर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. 10 जानेवारीला ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी उपस्थित राहणार. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात चौकशी होणार. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा. इंडिया आघाडीच्या संयोजकपदी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा. जेडीयू महासचिव कपिल पाटील यांची माहिती. महानंदबाबत सरकार पुन्हा गुजरातसमोर नतमस्तक. हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कंबरडं मोडणारा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं सरकारवर निशाणा. महानंदाचा करार रद्द करून दूध संघाला सरकारनं मदत करावी, वडेट्टीवार यांची मागणी. पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चांबाबत अध्यक्षांचा माहिती देण्यास नकार. विजयाचा गुलाल उधळायची वेळ आली आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, जरांगेंची माहिती. मराठ्यांनी 80% लढाई जिंकली आहे. देव आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळणारच, मनोज जरांगेंचं विधान. वादग्रस्त विधान केल्यानंतर आव्हाड पहिल्यांदाच ठाण्यात. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. यावेळी नाद बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करा, तसंच शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी.
नाशिकच्या मालेगावमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा मनसेचे नेते प्रकाश महाजनांकडून समाचार. शरद पवारांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारलं पाहिजे. प्रकाश महाजनांची आव्हाडांवर टीका. आव्हाडांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही. क्षीरसागर यांचा इशारा. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांच्या जहालवादी वक्तव्याचं आश्चर्य वाटतं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. महापुरुषांवरून मतभेद तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका. तर आव्हाडांच्या विधानाशी संजय राऊत सहमत आहेत का, म्हस्के यांचा सवाल. जितेंद्र आव्हाड मानसिक रोगी, त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येतं. भाजप खासदार सुजय विखेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. जितेंद्र आव्हाडांना समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला? दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील, अशा पद्धतीची वक्तव्ये ते नेहमी करतात. अनिल पाटील यांची आव्हाडांवर टीका. जितेंद्र आव्हाड हे हिंदू धर्मातील देवी देवतांच्या विरोधात सतत बेताल वक्तव्य करतात. सगळेजण त्यांच्या विरोधात गेल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नाटक करून माफी मागितली. भाजपचे आमदार राम कदम यांचा आव्हाडांवर निशाणा. जितेंद्र आव्हाड खोटे दाखले देतात. आव्हाडांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांची माहिती. जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं आव्हाडांवर कारवाई करावी. कठोर कारवाई न झाल्यास त्यांना जीवे मारू, परमहंस आचार्यांचा इशारा. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे अयोध्येतही पडसाद. साधू महंतांनी आव्हाडांचे फोटो जाळले. परभणीमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं जोडे मारो आंदोलन. आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपची जोरदार निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. भाजप कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा प्रतिकात्मक फोटोही जाळला. नागपूरच्या महाल परिसरात भाजपचं आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. ठाणे शहर महिला मोर्चाच्या भाजप महिला कार्यकर्त्यांचं जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन. आव्हाडांच्या घरात शिरण्याचा महिलांचा प्रयत्न. आंदोलक महिला पोलिसांच्या ताब्यात. शिर्डीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. जितेंद्र आव्हाडांच्या फ्लेक्सला काळं फासलं. आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. श्रीराम आणि त्यांचा संपूर्ण कुळ सात्विक आहार करणारा होता, याचं उदाहरण अनेक ग्रंथांमध्ये आहे. श्रीराम पंत महाराज जोशी यांची माहिती. राज्यामध्ये 21 आणि 22 जानेवारीला मांसाहार आणि दारू विक्री बंद करावी. सुधाकर महाराज इंगळे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. आमदार सुनील शेळकेंकडून खासदार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध, तर पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदार अण्णा बनसोडेंची मागणी. या दोन्ही आमदारांचा बोलवता धनी वेगळा, बारणेंचा पलटवार. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक. निवडणुका पाहता आपल्या जवळचा अधिकारी पाहिजे असतो, यासाठी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. एकनाथ खडसेंची टीका. एकनाथ खडसेंचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना उठता जागता गिरीश महाजन दिसतात. मंत्री गिरीश महाजनांची खडसेंवर जोरदार टीका. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत पुण्यामध्ये बैठक पार पडली. ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ. शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर अखेर तोडगा. पीएमयूच्या बैठकीमध्ये राज्यातील विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सविस्तर आढावा. कामाच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीनं नियोजन करा, अजित पवारांचे निर्देश. मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी 7 दिवसात सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे आदेश. सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली आणि त्यासाठीचं सॉफ्टवेअर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पाठवलं. पंढरपूरमध्ये 6 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन. मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार. मनोज जरांगेंवर टीका केल्यास भुजबळांचा मराठ्यांच्या पद्धतीनं सत्कार केला जाईल. राज्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा इशारा.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. महानंद दुधाचं संचलन गुजरातच्या कंपनीला देण्यास काहीच हरकत नाही. दूध संघ कोण चालवतो यापेक्षा तो सुरू राहणं हे महत्त्वाचं. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. राज्यामध्ये 13 फेब्रुवारीपासून एसटी संघटनांचं विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं एसटी संघटना आक्रमक. आरोग्य विभागाकडे असलेली विकास कामं पूर्ण कालमर्यादेमध्ये करा. मुंबईतील आढावा बैठकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे निर्देश. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक. विभागातील 4 ते 5 जिल्ह्यांबाबत बैठकीत आढावा. मंत्री धर्मराव अत्राम यांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा प्रभारीपदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती. म्हात्रे यांच्या नियुक्तीमुळे बाळामामा यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शासकीय बंगला, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी हा बंगला मिळाला. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड बांधल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होणार, तर या रोडसाठी आकारण्यात येणारा टोल सर्वात कमी. मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री सुनील केदार यांच्या फोटोवरून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद. पदाधिकाऱ्यांच्या दालनात लावण्यात आलेले सुनील केदार यांचे फोटो काढण्याची भाजपची मागणी, तर केदार यांचा फोटो काढणार नसल्याची काँग्रेसची भूमिका. नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू राहणार. 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचं 9 जानेवारीपासून आमरण उपोषण. मुख्य निवडणूक आयोग आयुक्त आणि विजय शिवतारेंच्या विरोधात मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या बाहेर उपोषणाला बसणार. एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डॉक्टर माधव कुसेकर यांची नियुक्ती. शेखर चन्ने सेवानिवृत्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे अतिरिक्त पदभार. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात असलेल्या अनधिकृत फुल दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई. सिद्धिविनायक न्यास मंदिरानं तक्रार केल्यानंतर महापालिकेनं ही कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतरही मुंबईमध्ये आंदोलन सुरू. मानधनवाढ, पेन्शन आणि ग्रॅच्युटी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या आतापर्यंत पूर्ण, काही मागण्या आणि धोरणात्मक आणि केंद्राच्या अखत्यारीत आहेत, त्याबाबत प्रयत्न करू. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. अंगणवाडी सेविकांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं आवाहन. मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, महाजनांची माहिती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवणार. शरद पवार गटाच्या शिबिरात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सोलापूरमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक. सत्तारांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण फासत प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. अयोध्येला जाणारा कलश उदयनराजे भोसलेंच्या जलमंदिरात. यावेळी उदयनराजे भोसलेंच्या हस्ते कलशाचं पूजन. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन. भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी जाहीरनामा पोर्टल तयार करण्यात आले. डी गँगशी संबंधित बिल्डर विजय मचिंद्रला 12 जानेवारीपर्यंत ईडीकडून कोठडी. 45 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये बिल्डरला अटक. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित केला जाणार. अजित पवारांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयामध्ये अजित पवार गटाकडून घोषणाबाजी. प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न टाकल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. वसई विरार पोलीस सायबर सेलनं आयोजित केलेल्या सोशल मीडिया रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा. गायक सोनू निगम यांच्या हस्ते जिंकलेल्या स्पर्धकांचा गौरव. पोलीस आयुक्त मधुकर पांडे उपस्थित. राज्यामध्ये थंडीची चाहूल. मुंबई शहरासह उपनगरामधलं तापमान घसरलं. मुंबई आणि लगतच्या उपनगरामध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य.
JN1 व्हेरियंटचा राज्यामध्ये झपाट्यानं फैलाव. राज्यातील रुग्णांची संख्या 110 वर. 171 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 117 रुग्ण कोरोनामुक्त. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे मका, गहू, तूर पिकं जमीनदोस्त, तर वाऱ्यामुळे काही रस्त्यांवर झाडं कोसळल्याचीही माहिती. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात 45 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चालू कारला भीषण आग. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती. राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. मुख्यमंत्री आणि राज्याच्या सचिवांकडेही मित्तल यांची तक्रार करणार, फिर्यादींची माहिती. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या 2 अधिकाऱ्यांसह दोघांना अटक. 2 आरोपींच्या घराच्या झाडाझडती दरम्यान 2,15,00,000 रुपये आढळले. लाचखोरीच्या आरोपाखाली चौघांना सीबीआयनं अटक केली आहे. वर्ध्याच्या केळझर इथं यादवकालीन मूर्ती आढळली. 13व्या शतकातील जैन तीर्थकरांची मूर्ती असल्याची माहिती. अयोध्येतील राममंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती. राजस्थानमधील गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती बनवलेल्या. उत्तर प्रदेश सरकारकडून 19 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पतंगपटू महोत्सवामध्ये सहभागी होणार. 20 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचं जागावाटप पूर्ण होणार. जागावाटपासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे मित्रपक्षांसोबत चर्चा करणार. 1 ते 2 दिवसात राहुल गांधी, खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेणार. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जागेवर काँग्रेस दावा करणार, तर कोकणची जागा ठाकरे गट आणि इतर मित्रपक्षांसाठी सोडणार, सूत्रांची माहिती. भाजपनं गेल्या 10 वर्षात एकही काम केलं नाही, ज्याला माइलस्टोन म्हणावं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर हल्लाबोल. काँग्रेसचे नेते पवन खेरा यांच्यावर दाखल आरोपपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पवन खेरा यांनी नरेंद्र गौतमदास मोदी असा उल्लेख केलेला होता. नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची 6 जानेवारीला बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राममंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज चौथ्यांदा समन्स पाठवलं जाण्याची शक्यता. मद्य धोरण घोटाळ्यामध्ये याआधी ईडीनं 3 वेळा समन्स पाठवलं होतं, पण केजरीवाल एकदाही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. चीनच्या सरकारी वृत्तपत्रामध्ये भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल झाल्याचं निरीक्षण नोंदवलं. 13 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदींचा एहलान मोदी मेगा डायस्पोरा कार्यक्रम होणार. यात भारतीय डायस्पोरामधील 50,000 सदस्यांचा सहभाग अपेक्षित. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नोकेर्लिंगचा अनुभव घेतला. लक्षद्वीप दौऱ्यामध्ये समुद्रातील वनस्पती पाहण्याचा अनुभव घेतला. केपटाऊन कसोटीमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनं सनसनाटी विजय. कसोटी इतिहासातला सर्वात झटपट निकाल. अवघ्या 642 चेंडूंमध्ये कसोटी निकाल. आज बॉक्स ऑफिसवर 3 मराठी चित्रपटांची धूम. सत्यशोधक या चित्रपटासह माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले चित्रपट प्रदर्शित होणार. पंचक या मराठी सिनेमाच्या प्रीमियरला बॉलिवूडच्या अनेक मंडळींची हजेरी. जॅकी श्रॉफ, फराह खान, आशा भोसले, रितेश देशमुखसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेतील अनेक रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य. न्यूयॉर्कसह 4 राज्यांकडून कोविड मार्गदर्शक तत्त्व जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.